बालमित्रांनो, आपण एक गोष्ट ऐकणार आहोत. गोष्टीचं नाव आहे गोष्ट बिरदेवची. संजय वारके यांनी या गोष्टीचं लेखन केलं असून जुलै 2025 या महिन्यात किशोर या मासिकात ही गोष्ट प्रसिद्ध झालेली आहे. चला तर मग गोष्ट ऐकूया. मित्रांनो, 22 एप्रिल 2025 रोजी दुपारी मेंढ्या राखणारा मुलगा IPS झाला, मेंढपाळाचा मुलगा IPS झाला, ही बातमी आपल्या मोबाईलवर धडकली. तोच मी बिरदेव डोणे. मेंढपाळाचा मुलगा IPS होणं ठीक आहे, यात काही गैर नाही. पण दिवसभर मेंढ्यांच्या मागं फिरून IPS होता येईल का? हे शक्य आहे का? हेच मी तुम्हाला सांगणार आहे. बालमित्रांनो, मी बिरदेव सिद्धप्पा डोणे. यमगे, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर हे माझं गाव. गावातीलच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत मी शिकलो. लहानपणी मी खूप खेळायचो. बालपणाचा आनंद मी चांगला उपभोगला आहे. मी 5वीत गेल्यावर खऱ्या अर्थानं अभ्यासाला सुरुवात केली. शाळेने माझ्यासह अनेक विद्यार्थ्यांना नवोदय परीक्षेला बसवलं. त्यावेळी शाळेतच नवोदय परीक्षेची तयारी करून घ्यायचे. घरी आई वडील शेतात मजुरीला जायचे. ते आपल्या आपल्या कामात. कुटुंबाचा उदरनिर्वाह हाच त्यांच्यासमोरचा मोठा प्रश्न. त्याने अभ्यासाबद्दल कधीच सक्ती केली नाही. माझ्या मर्जीप्रमाणे अभ्यास चालू होता. परीक्षा दिली म्हणजे नवोदयला निवड होईल असं मला वाटत होतं. माझाच वर्गात पहिला नंबर यायचा, त्यामुळं नवोदयला सहज निवड होईल अशी आशा होती. नवोदयचा निकाल लागला. नवोदयाच्या निकालानं माझी थोडी निराशा झाली. माझ्या जीवनातलं हे पहिलं अपयश. मित्रांनो, अपयश ही यशाची पहिली पायरी असते. मी ठरवलं, आता अभ्यासाशिवाय पर्याय नाही. मी खूप मन लावून अभ्यास करायला सुरुवात केली. मला लहानपणापासून एक सवय आहे. मी एकदा खेळायला लागलो तर तहानभूक विसरतो, मनसोक्त खेळतो. पण एकदा का अभ्यास करायला लागलो तर स्वतःलाही विसरतो. मन एकाग्र करून प्रत्येक काम करायचं ही माझी सवय. माझी ही अभ्यासाची सवय बघून आमच्या वर्गशिक्षिका शीला जाधवबाई म्हणायच्या, बिरू, तू एक दिवस आमच्यावरचा मोठा अधिकारी होशील. मी म्हणालो, बाई, अधिकारी शिक्षकांपेक्षा मोठे असतात? हो, अधिकारी हे मोठं पद आहे. शिक्षण पूर्ण झाल्यावर स्पर्धा परीक्षा दिली की अधिकारी होता येतं. स्पर्धा परीक्षेसाठी खूप अभ्यास करावा लागतो का हो? अभ्यास करावाच लागतो, पण तो परीक्षेपुरता नाही, तर अभ्यास ज्ञान मिळवण्यासाठी करायचा असतो. अभ्यासानं अधिकारी होता येईल का नाही? जरूर होता येईल. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. अभ्यासानं प्रत्येक गोष्ट साध्य करता येते. अधिकारी होण्याचं हे माझं स्वप्न माझ्या प्राथमिक शाळेतील बाईंनी माझ्यामध्ये पेरलं. शाळेत शिक्षक जेवढा अभ्यास सांगतील तेवढा अभ्यास मी वेळच्या वेळी पूर्ण करत होतो. अभ्यास केला नाही असा एकही दिवस नाही. याचं फळसुद्धा मला लगेच मिळालं. जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत मी भाग घेतला. बक्षीस म्हणून मला सायकल मिळाली. त्यावेळी मला खूप आनंद झाला. त्यावेळी नवीन सायकल घेण्याची आमची ऐपत नव्हती. मी अभ्यास करून सायकल मिळवली होती. त्यावेळीही बाई म्हणाल्या, बिरदेव, आज सायकल मिळवलीस, असाच अभ्यास केलास तर उद्या लाल दिव्याची गाडीही मिळेल. माझ्यातलं स्वप्न जिवंत ठेवण्याचं काम बाईंनी केलं. मी 8वीला गावातील हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. शाळा सुरू झाली. नंतर समजलं की 8वीला राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकामधील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे NMMS परीक्षा असते. या परीक्षेत पात्र ठरल्यास वर्षाला 6,000 रुपये असे 4 वर्ष शिष्यवृत्ती मिळते. घरची परिस्थिती गरिबीची. आपण शिष्यवृत्तीचे पैसे मिळवू शकतो असा विचार करून मी अभ्यासाला सुरुवात केली. दररोज नियमित अभ्यास, प्रश्नपत्रिकांचा भरपूर सराव.
NMMS परीक्षा पात्र ठरलो. 10वीला 96% गुण मिळवून आणि 12वीला विज्ञान शाखेत 89% गुण मिळवून मी दोन्ही वेळेला केंद्रात पहिला आलो. 10वीला गणित विषयात 100पैकी 100 गुण आणि 12वीला 100पैकी 99 गुण मिळाले. मला सगळेच विषय आवडायचे, तरीही गणित हा विषय माझा जास्त आवडता होता. 12वीनंतर पुढं काय असा प्रश्न होता. सामायिक प्रवेश परीक्षा दिली, चांगले गुण मिळाले. पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे COEP या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. गणित चांगलं होतं. स्थापत्य अभियांत्रिकी सिव्हिल इंजिनिअरिंग शाखा निवडली. अभियंता बनण्याचं स्वप्न पूर्ण करायचं होतं. पुण्यात राहिलो. माझ्या शिक्षणाचा भार घरच्यांवर पडत होता. आईवडिलांचे कष्ट बघून वाईट वाटायचं, पण पर्याय नव्हता. खेडेगावातून पुण्यात आलो होतो. रुळायला थोडा वेळ लागला, पण नंतर मात्र सवय झाली. मी इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला असताना COEP कॉलेजचे 16 विद्यार्थी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या म्हणजे UPSCच्या गुणवत्ता यादीत आले. कॉलेजमध्ये त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमानंतर मी त्यापैकी काही विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष भेटलो. त्यांचे 10वीचे 12वीचे गुण विचारून घेतले. माझ्या 10वीच्या आणि 12वीच्या गुणांची त्यांच्या गुणाबरोबर पडताळणी केली आणि मनात एक सहज प्रश्न आला की हे विद्यार्थी पास होऊ शकतात तर मी का नाही. त्याचवेळी केंद्रीय लोकसेवा आयोग UPSCची परीक्षा द्यायचीच हा निश्चय मी केला आणि अभ्यासाला लागलो. इंजिनिअरिंग शिक्षण पूर्ण केलं. कोरोना काळ होता. गावी आलो. पोस्ट खात्याची जाहिरात बघून अर्ज केला. परीक्षा दिली. नोकरी मिळाली. 10 महिने काम केलं. एके दिवशी माझा मंगळवेढ्याचा मित्र जय पाटीलचा फोन आला. मी UPSCच्या तयारीसाठी दिल्लीला जातोय, तू सुद्धा ये. मी म्हटलं, मित्रा मला शक्य होणार नाही. दिल्लीतील क्लासची फी, राहणं, तिथला खर्च मला परवडणार नाही. पैशाचा प्रश्न आहेच. मित्र म्हणाला, अरे तू हुशार आहेस, तू तयारी केली पाहिजेस. पहिल्यांदा गाव सोड. तुझं बरोबर आहे रे मित्रा. सगळी सोंग करता येतात, पण पैशाचं सोंग करता येत नाही. मित्रा पैशाची सोय आम्ही करतो, तू दिल्लीला ये. मित्राच्या आजोबांनी पुण्यातील एका ट्रस्टच्या मदतीनं क्लासची फी भरली. मी दिल्लीला गेलो. 1.5 वर्ष दिल्लीमध्ये अभ्यास केला. दिल्लीतील हवामान मानवेना आणि पैशाचा प्रश्नही होताच, म्हणून परत पुण्यात आलो. पुणे ज्ञान प्रबोधिनीमध्ये प्रवेश घेतला. जिद्दीनं अभ्यासाला सुरुवात केली. इथंही पैशाचा प्रश्न होताच. भाऊ थोडेफार पैसे पाठवायचा, पण त्यालाही मर्यादा होत्या. आर्थिक परिस्थितीचा बाऊ न करता अभ्यास करत राहिलो. समाजातील अनेक घटकांनी मदत केली. आपले प्रयत्न प्रामाणिक असतील तर समाज भरभरून मदत करतो याचा अनुभव मला आलेला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाची UPSCची 2 वेळेला परीक्षा दिली. दोन्ही वेळा थोडक्यात अपयश आलं. प्रत्येक वेळी काय चुकतं याचा शोध घेत गेलो. योग्य ते बदल करत गेलो आणि 3ऱ्या प्रयत्नात यशाला गवसणी घातली. आत्मविश्वासानं मुलाखत दिली. यश मिळवणारच याची खात्री पटली. ठाम विश्वास वाटला. परीक्षा झाल्यावर पुण्यात राहून खर्च वाढवण्यापेक्षा गाव गाठलं. वडील आजारी होते. त्यांना थोडा हवाबदल व्हावा, त्यांना बरं वाटावं म्हणून त्यांना घेऊन मामांच्या बकऱ्यात गेलो. बेळगाव परिसरात मेंढ्या राखतानाच 22 एप्रिल 2025 रोजी दुपारीच मित्राचा फोन आला. तो म्हणाला, अभिनंदन, बिरदेव 551वा रँक आहे. 2 मिनिटं काहीच सुचलं नाही. आमच्या बाईंचे त्यावेळचे शब्द आठवले, बिरू तू एक दिवस आमच्यावरचा मोठा अधिकारी होशील. डोळ्यात आनंदाश्रू तरळले. मन भरून आलं. निकाल लागला त्या दिवशी भर उन्हात मी मेंढरांसोबत होतो म्हणून बातमी पसरली, मेंढपाळाचा मुलगा IPS झाला, मेंढ्या राखणारा मुलगा IPS झाला. त्याच दिवशी फोन करून मी बाईंना सांगितलं, बाई तुमचे शब्द मी खरे करून दाखवले. बालमित्रांनो, मी परीक्षा, मुलाखत या सर्व बाबी पूर्ण करून मोकळ्या वेळात मेंढरं राखायला गेलो.
दिवसभर मेंढरांच्या मागं राहून स्पर्धा परीक्षा पार करता येत नाही. त्यासाठी अभ्यासच करावा लागतो. मी प्राथमिक शाळेपासून अभ्यास केला आहे. शेवटची 4 वर्ष मी स्वतःला अभ्यासात गाडून घेतलं होतं. बी स्वतःला जमिनीत गाडून घेते तेव्हाच ती उगवते. माणसाला यश दिसतं, पण त्यामागचे कष्ट दिसत नाहीत. कष्टाशिवाय फळ नाही आणि मेहनतीशिवाय यश नाही. मित्रांनो, माझं तुम्हाला एक सांगणं आहे. गुरुजनांचं, आईवडिलांचं ऐका. चांगल्या मित्रांची संगत करा. मोबाईलपासून थोडं दूर राहा आणि वेळेचं नियोजन करून मन लावून अभ्यास करा. म्हणजे यश तुमचंच आहे. तुम्हाला यशासाठी शुभेच्छा.